कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाची कमान व संरक्षण गेट गेल्या 6 महिन्यापासून नूतनीकरण करण्यासाठी काढण्यात आले असून सदर नूतनीकरणाचे काम तात्काळ सुरू न केल्यास तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा सकल मराठा समाज क्रांती मोर्चा, सकल मराठा समाज शहर व तालुका यांच्या वतीने देण्यात आला आहे। कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाची कमान व संरक्षण गेट गेल्या 6 महिन्यापासून नूतनीकरण करण्यासाठी काढण्यात आले असून अद्याप नूतनीकरण करण्यासाठी ते काम सुरू करण्यात न आल्याने सकल मराठा समाजाच्या वतीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। आज गुरुवार दिनांक 10 नोव्हेंबर 2022 रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर पडलेल्या विटांना हार घालत नारळ फळट फुले वाहण्यात आली। येत्या 8 दिवसात सदर कमान नूतनीकरणाचे काम सुरू न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा सकल मराठा समाज क्रांती मोर्चा, सकल मराठा समाज शहर व तालुका यांच्या वतीने देण्यात आला आहे। यावेळी अनिल गायकवाड, विनय भगत, रवींद्र सोमासे, अक्षय आंग्रे, अमोल लोखंडे, प्रदीप थोरात, अनिकेत जाधव, अमित आढाव आदी उपस्थित होते। आज इथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ जे 5 जून रोजी एका ठेकेदाराला नगरपालिकेने संयुक्त त्यांनी दोघांनी मिळून जे काम दिलं होतं ठेकेदाराला, का त्यांनी 5 जूनला राज्याभिषेक दिन 6 जूनला होता, त्यांनी आदल्या दिवशी काम चालू करायला सुरुवात केली। कोणाची परवानगी न घेता, ना मराठा पंचाची परवानगी घेतली, ना नगरपालिकेची परवानगी घेतली, असं न करता डायरेक्ट त्यांनी त्याच्या मनाने काम चालू केलं। त्याच्यात आत्तापर्यंत त्याच्या पुढल्या 6 महिन्याच्या त्याच्या म्हणण्याप्रमाणे 6 महिने झाले आत्तापर्यंत, तर एकही त्यांनी काम चालू केलेलं नाही आहे। आणि येथील महाराजांचं जे समोरचं जे गेट होतं पूर्ववत गेट, ते काढून टाकण्यात आलेलं आहे। उद्या जर काही अनुचित प्रकार घडला, एखादा जनावर झालं, तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही कोपरगाव नगरपालिका व तिथल्या प्रशासनावर व संबंधित ठेकेदारावर राहील। याची कारवाई जर नाही झाली तर येत्या 8 दिवसामध्ये आम्ही मोठ्या तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू। याची सर्वस्वी जबाबदारी नगरपालिका प्रशासनाची राहील। 6 महिन्यापासून इथं छत्रपती शिवाजी महाराजांची कमान ह्या नगरपालिकेने पाडून ठेवली। 6 जूनला शिवराज्याभिषेक दिन असताना त्यांनी 4 जूनला ही कमान पाडली। त्यानंतर त्यांना तो विरोध केला, ती थांबवली होती का बा 6 जूनला शिवराज्याभिषेक दिन आहे, तर तुम्ही ही कमान आत्ता का पाडते, एवढं उद्या नंतर पाडा। तर त्यांनी ती थांबवली। त्याच्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी कमान जे पाडून ठेवली आणि नगरपालिकेने, कोपरगाव नगरपालिकेने इथं आहे ना ह्या कमानीजवळ दंगलीचं साहित्य ठेवले। दंगली उद्या जर काही झालं तर हे दंगलीचं साहित्य इथं या इटा बिटा आहे ना, या खास नगरपालिकेने ठेवले। इथं दंगल घडली का यांनी फेकून हाणायचे, ही साहित्य आज या नगरपालिकेने जमा करून ठेवलेले। अजून कुठं काय करून ठेवले ते नगरपालिका। गेटसुद्धा कुठे आहे त्याचं, त्या गेटचा सुद्धा पत्ता नाही आहे। जर 8 दिवसाच्या आत या नगरपालिकेने या गेटचे जर येणे लावली विल्हेवाट, तर येत्या 8 दिवसामध्ये भयानक तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडलं जाईल। याची नगरपालिकेने आणि तिथल्या प्रशासनाने जबाबदारी घ्यावी। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। आज या ठिकाणी कोपरगाव नगरपालिकेने त्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची जी कमान आहे ती शिवराज्याभिषेक दिनाच्या 2 दिवस अगोदर तोडली, परंतु ती तशी त्यांनी तोडायला नको होती। आणि आज विचारायला गेलं तर संबंधित व्यक्ती जी सांगते की बुवा मराठा पंच आणि नगरपालिका यांच्यातून अजून काही निर्णय झालेला नाही आहे। तर नगरपालिकेने सदरचं काम सुरू करण्यापूर्वी मराठा पंच व नगरपालिका यांची संयुक्तिक बैठक घेऊन नंतरच हा निर्णय घेणं स्वाभाविक होतं, परंतु तसं संबंधित व्यक्तीच्या बोलण्यातून तसं काही निदर्शनाला येत नाही आहे। तरी नगरपालिकेने त्वरित मराठा पंच व नगरपालिका यांची संयुक्तिक बैठक घेऊन सदरचं काम त्वरित सुरू करावं आणि जनतेच्या ज्या भावना आहेत त्यांची कदर करावी आणि सदरचं काम लवकर सुरू करावं अशी प्रशासनाला विनंती आहे। सदर पुतळा महाराष्ट्रातला 2 नंबरचा पुतळा म्हणून सर्व महाराष्ट्र ओळखतं। तरी या पुतळ्याची आज दुरवस्था झालेली आहे। इथली जी कमान आहे ती प्रशासनाने आणि तो ठेकेदार आहे यांनी 6 महिन्यापूर्वीपासून तोडून ठेवली। अद्याप याचं काही कार्य सुरुवात झालेली नाही। इथं जे कॅमेरे बसवण्यात आलेले, हे कॅमेरेसुद्धा आज नाही का खाली पडलेले, काही बेंड झालेले।
तर माझं एवढंच म्हणणं आहे प्रशासनाला का तुम्ही जे हे भोंगळ कारभार लावला आहे हा तुम्ही लवकरात लवकर नाही का नीट करावा, आणि जो ठेकेदार आहे याने जर हे काम लवकरात लवकर चालू केलं नाही तर मी याच्या घरापुढे जाऊन बसू, युवा मराठा त्याला सोडणार नाही, हे त्याची एवढी मी तुला त्याला ग्वाही देतो.